माझी खात्री आहे. आणि तुमचाही कदाचित हाच अनुभव असेल. अनेक गीतं पहिल्यांदा ऐकताना हे गीत कधीतरी अगदी याच सुरावटीत आणि याच शब्दात आपण ऐकलं आहे असं मला सतत भास होतो. मला आठवतं आहे, जगाच्या पाठीवरच्या प्रीमियरला कसा कोण जाणे, पण मी पप्पांच्या बरोबर होतो. पुण्याचं भानुविलास थिएटर, रसिकांची प्रचंड झुंबड आणि तोंडात पान जगून गंभीर चेहऱ्यानं बसलेल्या गदिमांच्या शेजारच्या खुर्चीत समोरच्या पडद्यावर पडणाऱ्या झुंबरांच्या सावल्या न्याहाळत बसलेला मी. गदिमांच्या तोंडून जगाच्या पाठीवरची गाडी बाबूजींनी फार चांगली केली आहे असं ते विद्याताईंना सांगताना मी ओझरता ऐकलं होतं. पण तोपर्यंत ती गीतं माझ्या कानावर पडली नव्हती. एकाएकी समोरच्या पडद्यामागून वरच्या शज्जावर सुरू झालेला वाद्यमेळ ऐकू येऊ लागला आणि पाठोपाठ बाबूजींच्या अर्थपूर्ण आणि तितक्याच मधाळ आवाजात अख्ख्या थिएटरमधून जणू तो आवाज भरून ओसंडायला लागला. कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला. अमृताच्या लोटासारखं गीत पुढे पुढे सरकत होतं आणि मला मात्र मनोमन वाटत होतं की ही सुरावट बंदिशाला नंतर तिची छोटीशी हरकत घेऊन खालच्या शज्जाला भिडवणे हे सारं सारं मी कुठंतरी ऐकलेलं आहे. आणि मग नकळत माझे डोळे पाण्याने भरून आले. हाच अनुभव सुवासिनीतल्या हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता या गाण्याच्या वेळी मला आला होता. तर ती जगाच्या पाठीवर मधलं गाणं ऐकता ऐकता माझ्या डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत अगदी चोरट्या नजरेने मी पापांच्याकडे पाहिलं तर त्यांची ही अवस्था पापण्यात गोठविली मी नदी आसवांची अशीच झालेली असावी. माझी आणि पुलंची पहिल्यांदा ओळख अशी झाली ते 71-72च्या सुमारास. बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी कवी गोविंद यांच्या लेखणीतनं उतरलेलं एक स्वागत गीत पुण्यातल्या महाविद्यालयीन गायक गायिकांच्या वृंदांकडनं म्हटलं जाणार होतं. आणि त्या गायक वृंदात आमच्या MES कॉलेजच्या वतीनं मी एक होतो. गाणं साक्षात पुलं बसवणार आहेत म्हटल्यानंतर आमचा उत्साह नुसता उतू चालला होता. आवाजाची चाचणी यायच्या वेळी आधी त्यांनी मला कदाचित ओळखलं नसावं. माझ्याकडून त्यांनी काहीतरी म्हणून घेऊन नाव कळल्यावर त्यांच्या मूळच्याच मिश्किल चेहऱ्यावर थोडंसं हसू अडत त्यांनी विचारलं, अरे तू अण्णांचा मुलगा? अरे काय रे, अरे या भांगेत ही तुळस कशी काय उगवली? आणि खरंच होतं, शब्दांच्या वजनांचं, मराठीतल्या विविध छंदांचं अतिशय अप्रतिम ज्ञान असलं तरी सूर गदिमांच्या गळ्यातून उमटायचा तो श्लोक किंवा आरत्या म्हणण्यापुरताच. पुलेनी कुठेतरी लिहिलंय ना की रोजचं ध्वनिमुद्रण ऐकून घरी आल्यानंतर गदिमा विद्याताईंना ज्या चाली गुणगुणून दाखवायचे ना, त्यांना विद्याताईंना प्रश्न पडायचा की बाबूजी सगळ्या गीतांना एकसारखीच चाल का लावत असतील? पण ते तसं नव्हतं. याचा प्रत्यय पुलंच एक दिवस आला बरं का. अंमलदार या चित्रपटासाठी गदिमांनी एक गाणं लिहिलं होतं. दूर कुठे रावळात दरवळतो पुरिया, सांज समयी दुखवितात अंतरास सूरया. गीत वाचून पुलंनी आश्चर्याने गदिमांना विचारलं, अण्णा तुम्हाला या गीतात पुरिया हा शब्द का वापरावासा वाटला? त्यावर गदिमा उत्तरले, सांगता येत नाही गड्या, पण पुरिया शब्दाचा आणि त्या गहिऱ्या दुःखाचा कुठंतरी संबंध आहे असं आपलं मला वाटलं. देवबाप्पा चित्रपटाच्या वेळी एका लहान मुलीच्या तोंडी असणारं गाणं पुलंना हवं होतं. वदन कसं हवं? गदिमांनी विचारलं. अगदी हलकं, पुलं सांगू लागले. म्हणजे आपल्याकडच्या बायका हादग्याची गाणी म्हणतात ना, तसं काहीतरी. नाच ग गोमा कशी मी नाचू, नाच ग गोमा कशी मी नाचू, असं काहीतरी. गदिमा 2 क्षण विचारात घडले आणि मग त्यांची लेखणी पांढऱ्या शुभ्र कागदावर
झरू लागली. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कधीतरी गमतीत असले की त्या जुन्या जमान्याचं वर्णन करताना सैगलची, नूरजहानची गाणी आपल्याला किती आवडायची ते ती त्यांच्या पद्धतीनं गुणगुणून सांगायचे. म्हणजे अगदी आंधिया गम की आ गई, बाग उजड़ के रह गयाय. रह गयामधलं याय नूरजहान ज्या पद्धतीनं म्हणायची ना, या हेलकाव्या सकट गदिमा ती गाणं म्हणून दाखवत असत. खरं तर त्यांच्या करिअरच्या प्रारंभातली काही गाणी तर त्यांनी हिंदी रचनांवरूनच केलेली होती आणि त्यातली काही तर विद्याताईंनीच गायली होती. उदाहरणार्थ नाचो नाचो प्यारे मन के मोर यावरून विद्याताईंनी गदिमांचं गाणं गायलं होतं. हसे नाचे नबी चंद्रकोर, झाला दंग प्रीतीत वेडा चकोर. किंवा सोजा राजकुमारी या गाण्यावरून अंगाई राजकुमारी, शांत झोपली दुनिया सारी, अंगाई अंगाई राजकुमारी. नंतर पिया मिलन को जानावरून वृंदावनी आला कान्हा, वृंदावनी आला कान्हा. अशी सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे रेडिओवर एखादं गाणं लागलं की मनानं ती त्यांच्या तारुण्यात जात असावेत. एकदा मला आठवतंय, कॉलेजात किंवा त्याच्या आधी शाळेत असताना मी एक मुकेशचं गाणं आळवून आळवून म्हणजे माझ्या आखलेनुसार पण म्हणत होतो. सुर की गती में क्या जानू, भेद जगत के क्या जानू. माझं हे स्वांत सुखाय रंगात आलेलं असताना पप्पा तिथे आले. म्हणले, अरे वाव्या, हे गाणं जयजयवंती रागातलं आहे का रे? मी जागेवर टोडकन उडालो. का हो, तुम्हाला असं का वाटलं? मी कुतूहलाने त्यांना विचारलं. त्या जेल रानड्यांनी माझं एक गाणं रेकॉर्ड केलं आहे बघ. त्यांनी ते गाणं चक्क गुणगुणून दाखवलं. सख्या नधरी कलह कधी रे, सख्या नधरी. मी मनाशी म्हणलं, क्या बात आहे. कारण शेवटी बैजू बावरा म्हणतो ना की सात सुरो के सातो सागर, दिल की उमंगो से जागे. आणि त्याच काळजाच्या तरंगातून तर शब्द येतात. मग त्या शब्द सुरांना वेगळं करणं त्या विधात्याला तरी शक्य असेल का?